नमस्कार. 28 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलीनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 28 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 1524. गोवंशाचे चांबडे आयात निर्यात प्रकरणी 4 संशयितांना 5 दिवसाची पोलीस कोठडी. यावल शहरात नगरपालिकेकडून 4 ठिकाणी सुरू केले मोफत चार्जिंग स्टेशन. राज्यात बर्ड फ्लूचे सावट असताना आदिवासी परसाडे गावात कुक्कुट पालनासाठी अनुदान. देशी सातपुळा वानच्या कोंबड्यांची केली जाते वाढ. यावल शहरात संत रोहिदास नगरात संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. शहरातील सातोद रस्त्यावरील श्रीराम नगरात देखील संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन. मैलखेडी गावात संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. यावल महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांचा शेतकी संघात सत्कार. सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आशा सेविकांची कोरोना तपासणी. जंतुनाशक मोहीम सुरक्षितरित्या राबवण्याकरिता केली तपासणी. तर फैजपूर येथील शिव कॉलनीमध्ये संत रविदास महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 28 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळले. यातील 2 रुग्ण यावल शहरातील आहेत तर 1 रुग्ण ग्रामीण भागातील. तेव्हा आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या वाढून 1524 झाली आहे. रविवार 28 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालात यावल तालुक्यातील सावखेडा सीम या गावात एक 59 वर्षीय इसम हा कोरोना बाधित आढळला. तर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये यावल शहरातील वाणी गल्लीतील रहिवासी एक 81 वर्षीय वृद्ध आणि एक 30 वर्षाची महिला हे दोघं कोरोना बाधित आढळले आहे. अशा पद्धतीने यावल तालुक्यात आज रविवारी सायंकाळपर्यंत कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यावल तालुक्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1524 झाली आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये यावल शहरात 185, फैजपूर शहरात 207 तर ग्रामीण भागात 1132 असे आतापर्यंत यावल शहर, फैजपूर शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागात 1524 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर या 1524 रुग्णांपैकी 66 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 51 रुग्ण सध्या यावल तालुक्यात ॲक्टिव्ह आहेत. तर उर्वरित 1407 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी देखील परतले आहेत. आता कोरोना विषाणूची दुसरी लाट यावल शहर आणि तालुक्यामध्ये येताना दिसत आहे. तेव्हा या लाटेत आपण व आपलं कुटुंब बाधित होणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल
या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल शहरात खळकाई नदीच्या पात्रात काल शनिवारी गोवंशाचे चांबडे भरत असताना 2 ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौघांना यावल पोलिसांनी अटक करून आज रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 मार्चपर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावल शहरात खळकाई नदीच्या पात्रामध्ये गोवंशाचे चांबडे भरत असताना ट्रक क्रमांक WB 11D 3686 व MH 19Z 0934 हे 2 वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये अनधिकृतरित्या गोवंशाचे चांबडे भरले जात होते व त्याची आयात निर्यातचा प्रकार या ठिकाणी सुरू होता. तेव्हा या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून चांबडे व्यापारी सय्यद सुभान सय्यद बिलाल राहणार डांगपुरा यावल, तसेच ट्रक चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद इक्बाल राहणार जळगाव, शेख चांद शेख इजामुल व नवाब आलम महबूब आलम दोघं राहणार पिलवाडा आणि एक अन्य असं 4 जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा यांना चौघांना रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 मार्चपर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक अजमल खान पठाण, हवालदार असलम खान, सुशील घुगे, विजय वाडे, राहुल चौधरी, निलेश वाघ करीत आहे. शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रम अंतर्गत यावल नगर परिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात वायू प्रदूषण कमी होऊन नॉन मोटराइज्ड वाहनांची संख्या वाढावी यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेऊन शहरात 4 ठिकाणी इलेक्ट्रिकल दुचाकींसाठी मोफत चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. तेव्हा इलेक्ट्रिक दुचाकीधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानमध्ये यावल नगरपालिकेची सर्वोत्तम कामगिरी करून आपली रँकिंग उंचावली पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे व शहरातील वायू प्रदूषण कमी होऊन नॉन मोटराइज्ड वाहनांची संख्या वाढावी यासाठी नगर परिषदेकडून इलेक्ट्रिकल दुचाकींसाठी मोफत चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. सुरुवातीला विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सदर चार्जिंग स्टेशन सुरू केले होते व आता शहरातील इतर 3 ठिकाणी मोफत चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येत आहे. नुकतेच या 3 ठिकाणी मोफत चार्जिंग स्टेशन सुरू करण्याकरिता माझी वसुंधरा स्टँड वितरण करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी बबन तळवी, अभियंता SA शेख, अभियंता योगेश मदने, शिवानंद कानडे, नितीन सुतार, पंकज पांडे, स्वप्नील म्हस्के, स्वच्छता समन्वयक राधा पोद्दार, श्रीनिकेतन बयानी, योगेश बोरशे, रमाकांत मोरे, कक्ष अधीक्षक विजय वढे, संदीप पारधे, रितेश चांगरे, शाहरुख खाटिक सह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावल शहरात नगरपालिका सभागृह, फैजपूर रस्त्यावर हॉटेल भाग्यश्रीजवळ, भुसावळ टी पॉईंट तसेच अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गालगत असलेल्या अब्दुल कलाम आझाद व्यापारी संकुल येथे असे 4 ठिकाणी मोफत इलेक्ट्रिकल दुचाकीधारकांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्याचा लाभ दुचाकीधारकांनी घ्यावा असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
राज्यात बर्ड फ्लूचा थैमान असताना परसाडे तालुका यावल या संपूर्ण आदिवासी पेशा क्षेत्रातील गावात 98 लाभार्थी 980 लहान कोंबड्यांच्या पिलांची वाढ करताना दिसत आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय गायकवाड यांनी स्वयं कुक्कुटपालन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात तयार केलेले सातपुडा देशी वांच्या कोंबड्यांचे पिल्लू पालनपोषणकरिता आदिवासी पेसा गावात स्वयं कुक्कुटपालन स्वयंरोजगार योजना अंतर्गत वितरण केले. परसाडे या गावात 98 लाभार्थींची निवड करण्यात आली होती व त्यांना 3 टप्प्यांमध्ये 45 कोंबडीचे पिल्लू देण्यात आले. याआधी 35 पिल्लू देण्यात आले होते व त्यांचं चांगल्या रीतीने पालनपोषण करीत चांगलं उत्पन्न आदिवासी बांधवांना मिळालं होतं. तेव्हा नुकतेच सातपुडा देशी वांच्या कोंबडीचे पिल्लू वितरणचं कार्य परसाडे या गावात करण्यात आलं. या प्रसंगी तालुका पशुधन अधिकारी डॉक्टर S.N. बळे, डॉक्टर R.C. भगुरे, डॉक्टर R.P. ढाके, डॉक्टर U.B. चौधरी, डॉक्टर K.D. बाविस्कर, पशुधन विभागाचे Y.G. नेवे, ग्रामसेवक मजिद तळवी, सरपंच बबिता तळवी, हुसेन तळवी, शब्बीर तळवी, रमेश साळवे, दीपक निकम, सतीश सावळे, सुलेमान तळवी आदींची उपस्थिती होती. चालू केला का चालू दादा या पानावर किती राहिले काही येथील संत रोहिदास नगरमध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात संत रोहिदाससह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दक्षता घेत या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. उपस्थितांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग घेत येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन केलं. या प्रसंगी रवींद्र सुरवाळे, चंदनकार सर, भारुडे सर, मधुकर डोळे, ॲडव्होकेट दत्तात्रय सावकारे, मधुकर डोळे, निळू बाविस्कर, दिलीप डांबरे, जगदीश सावकारे, मिलिंद डांबरे, आकाश सुरवाडे, विशाल सावकारे, रोहित नारेकर सह समाज बांधव उपस्थित होते. जयंती आपण साजरी करत आहोत. विशेष म्हणजे यावर्षी आपल्याला ही जयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करायची. कारण हे तसंच आहे, कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाचे नियम, सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क लावून, त्याचबरोबर जे काही इतर काही जे नियम आहेत ते नियमांचं पालन करून आपल्याला ही जयंती यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरी करायची आहे. तर अशा म्हणजे त्यांनी ते अखिल विश्वाला ज्यांनी समतेचे आणि मानवतेचे धडे दिलेत, असे हा समाज सुधारकाला मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरात देखील संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. या निमित्ताने उपस्थितांनी मिठाई वाटप करून संतांचा जन्मदिन साजरा केला. या प्रसंगी ललित सुरवाडे, पुरुषोत्तम सुरवाडे, धीरज भोडे, तुषार डांबरे, राजेंद्र सुरवाडे, कल्पेश बाविस्कर सह समाज बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. तालुक्यातील महेलखेडी येथे देखील संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता येथे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत जयंती साजरी करण्यात आली. समाज बांधवांनी फिजिकल डिस्टन्स ठेवून प्रतिमा पूजन करीत संतांना अभिवादन केले. या प्रसंगी अजय तायडे, अशोक तायडे, संतोष तायडे, कडू तायडे, संजय तायडे, सुनील तायडे सह समाज बांधवांची उपस्थिती होती. जयंती बनवण्याचा विषय असा आहे की आपल्या समाजाची ताकद एक कुठेच दिसत नाही. यावर्षी मी स्वतः संघटना ओपन करणार होता यावल तालुक्यामध्ये. यावल तालुक्यातली सर्वात मोठी संघटना आहे चर्मकार संघटना ओपन होणार होती यावर्षी. म्हणजे जेवढी 85 गावं यावल तालुक्यामध्ये त्या 85 गावातले सर्व चर्मकार मी यावलच्या हॉलमध्ये जमा करणार होता आणि आपल्या चर्मकार समाजाची संघटना ओपन करणार होता. कारण आपल्या समाजावर जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जे अत्याचार होता, जे नाही होता, आपण ज्याबद्दल विषय उचलणार होते किंवा आपण त्याला लढा देणार होता. मुद्दा एवढाच होता. कारण आपल्या लोकांवरती अत्याचार बऱ्याच ठिकाणी होत असतात, लोकांना दिसतं, लोक न दिसण्यासारखं करत असतात. त्यासाठी आपल्याला संघटना ओपन करणे भरपूर म्हणजे खूप महत्वाची आहे. शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागातर्फे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील होते. या प्रसंगी विभाग प्रमुख डॉक्टर सुधा खराटे यांनी मराठी भाषेच्या वाटचालीची माहिती सादर केली व आपले विचार व्यक्त करताना सांगितले की मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे. संस्कृतीचे फार मोठे संचित या भाषेमध्ये समाविष्ट आहे. मराठीत विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी चांगले ग्रंथ वाचून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. यावेळी कोमल बोरनारे हिने देखील वा शिरवाडकर यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. तसेच कवी सुरेश भट यांची मायबोली ही कविता सादर केली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश कोडी याने तर आभार भावना सोनवणे हिने मानले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन सहभागी झाले होते. येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या संघाचे संचालक तेजस धनंजय पाटील यांचा नुकतेच शिरसाळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचं या संस्थेच्या सभेत सत्कार करण्यात आलं. संस्थेचे ज्येष्ठ संचालक व जिल्हा बँकेचे संचालक गणेशदादा नेते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ नेते शरददादा महाजन, विद्यमान चेअरमन सुनील फिरके, संचालक प्रभाकर अप्पा सोनवणे, प्रशांत चौधरी, नरेंद्र नारखेळे, यशवंत तळेले, उमेश फेगळे, भारती चौधरी, निलिमा किरंगे, नितीन नेमाळे, अमोल भिरुड तसेच संघाचे व्यवस्थापक SV गाजरे सह सर्व सभासद उपस्थित होते. कमी वयात सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल तेजस धनंजय पाटील यांचं सर्वांनीच कौतुक केलं. जिल्ह्यात 1 मार्च व 8 मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या सूचनेवरून अंगणवाडी, प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय बंद असल्याने राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेमध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांनी घरोघरी जाऊन स्वतः जंतनाशक गोळी बालकांना खाऊ घालायची आहे. तेव्हा सदर मोहीम राबवत असताना आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता म्हणून या सर्व आशा सेविकांची व या संपूर्ण कार्यक्रम राबवणाऱ्या टीमची तातडीने कोरोना तपासणी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. तेव्हा सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने केंद्राच्या अंतर्गत येणारे सावखेडा सीम, दहिगाव, मोहोराळा, सातोद व कोळोद येथील आशा सेविकांची कोरोना अँटीजेन रॅपिड तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वच निगेटिव्ह आले आहेत व आता प्रत्यक्षात मोहीम राबवली जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, नसीमा तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सीम केंद्रातील समूह आरोग्य अधिकारी डॉक्टर खालिद शेख, डॉक्टर रोशन आरा, डॉक्टर राहुल गजरे, डॉक्टर साजिद तळवी, संजय तळवी, राजेंद्र बारी, बालाजी कोरडे आदींनी यशस्वीरित्या सर्वच ठिकाणी जाऊन आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे स्वॅब घेतले होते.
फैजपूर येथील शिव कॉलनीमध्ये संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी सौभाग्यवती दीपालीताई चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दिव्यांग सेना तालुकाध्यक्ष नानाभाऊ मोची, सामाजिक कार्यकर्ते अशोक भालेराव, संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता मोजक्याच समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.